नमस्कार। तर बरेच जण आपण कन्फ्यूज होतो की साडीवर ड्रेसवर मी सिल्वर ज्वेलरी घालू का गोल्ड ज्वेलरी घालू, म्हणजे सिल्वर घालू का गोल्ड घालू, साडीवर सिल्वर चांगलं दिसतं का गोल्ड, ड्रेसवर सिल्वर चांगलं दिसतं का गोल्ड। तर हे जर तुम्हाला असं सारखं कन्फ्युजन होत असेल तर मी आज तुम्हाला एक बेस्ट ट्रिक सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही कोणत्या टाईपवर काय घालायला पाहिजे, कोणत्या कलरवर गोल्ड घातलं पाहिजे, कोणत्या कलरवर सिल्वर घातलं पाहिजे, हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि तुमच्या बॉडी टाईप नुसार तुमच्यावर सिल्वर ज्वेलरी चांगली दिसती का गोल्ड ज्वेलरी चांगली दिसती ते देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर मग हा आजचा व्हिडिओ आपण लगेच चालू करूया। सगळ्यात पहिला तुम्हाला अंडरटोन चेक करायचं की तो कूल आहे का वॉर्म आहे। तर कूल अंडरटोन कसा चेक करायचा, हे जर तुमचे वेन्स असतील, हे जर ब्ल्यू किंवा पर्पल असेल तर तुमचा कूल अंडरटोन म्हणजे तुमचा अंडरटोन पिंक मध्ये जातो। आणि हे जे वेन्स आहेत, आता माझा अंडरटोन वॉर्म आहे तर हे तुम्हाला बघू शकता की इथं सगळं ग्रीन दिसतंय तुम्हाला। तर तुम्हाला देखील तुमचे इथले वेन्स जर ग्रीन दिसत असतील तर तुमचा अंडरटोन हा वॉर्म आहे। तर माझ्यावर ना गोल्डची ज्वेलरी ज्यादा चांगली दिसते ॲज कम्पेअर टू सिल्वर। जर तुमचा कूल अंडरटोन आहे म्हणजे पिंक अंडरटोन आहे तर तुमच्या सिल्वर ज्यादा चांगली दिसणार आहे ॲज कम्पेअर टू गोल्ड। असं काही नाहीये की मी सिल्वर घालू शकत नाही किंवा तुमचा अंडरटोन कूल आहे तर तुम्ही गोल्ड घालू शकत नाही, असं काही नाहीये। मी सिल्वर घालू शकते, तुम्ही गोल्ड पण घालू शकता। फक्त फरक हा आहे की माझ्यावर जास्त उठून दिसणारी ज्वेलरी असेल तर ती गोल्ड असेल, जेवढी माझ्यावर सिल्वर जास्त उठून दिसणार नाही, तुमच्यावर सिल्वर जास्त उठून दिसेल ॲज कम्पेअर टू गोल्ड। तर हा फरक असतो अंडरटोन मध्ये। तर तुमचा अंडरटोन काय आहे तो नक्की चेक करा, कूल आहे का वॉर्म आहे ते। जर लग्न किंवा मोठे इव्हेंट असेल तर तुम्ही गोल्डची ज्वेलरी घालू शकता, आणि जर कोणतं छोटंसं फंक्शन असेल तर तुम्ही कोणतीही सिल्वर ज्वेलरी घालू शकता। ओकेजन नुसार पण आपण ज्वेलरी ठरवू शकतो। आता तुमच्या ड्रेसचा साडीचा कलर नुसार आपण कोणती ज्वेलरी घालायची ते बघा। तुम्ही जर वॉर्म कलरची साडी ड्रेस घातली असेल तर वॉर्म कलर कोणते आहेत ते म्हणजे रेड, ऑरेंज, येलो, पिंक हे सगळे वॉर्म कलर आहेत। तर यांच्यासोबत ना गोल्ड चांगले दिसते। तेच जर तुम्ही कूल कलर घातले म्हणजे तुम्ही ब्ल्यू घातला, पर्पल, व्हायलेट, तर ह्या कलर ना सिल्वर ज्वेलरी चांगली दिसते। मी अजून एक तुम्हाला मेकअपची टिप सांगते की जर तुम्ही गोल्डची ज्वेलरी काही घातला तर त्याच्यावर ना तुम्ही डार्क रेड कलरची लिपस्टिक जर लावली तर ती अजून जास्त उठून दिसते। तेच जर तुम्ही सिल्वरचं काही घातलं, सिल्वर ज्वेलरी घातली तर त्याच्यावर ना तुम्ही न्यूड पिंक किंवा ब्राऊन अशा लिपस्टिक वापरू शकता, त्याच्यावर ते उठून दिसतं ॲज कम्पेअर टू रेड। तर हा होता आजचा माझा व्हिडिओ की तुम्ही ज्वेलरी तुमच्या अंडरटोन नुसार कसं निवडू शकता ते। जर हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय।